brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. आता ज्या वेळेस निवडणूक होतात, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तो 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला ताईंना विधानसभेला दादाला. आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवतंय, उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव देशमुख म्हणजे आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. आदरणीय बाबा, त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता, एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलो नाही 35,000 मला का कमी पडली. लोकांचा कौल आहे. काहींना इकडं विधानसभेला जिथलं नव्हतं मत द्यायचं, हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले. कधी मार्ग दुर्दैवाने नाही निघाला, परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे, कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला. मी म्हणलं दाखवा, सिद्ध करून कुठले बूथ दाखवा. काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले, संध्याकाळी मतदान कसं वाढलं. अहो नाना पटोले साहेब, 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले. ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे? मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथवर तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गारठा कमी होऊ द्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार राजा आहे, त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप धुमाकूळ झाला, त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठं झालं तर त्या पद्धतीनं यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्यासारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही आहे. महाराष्ट्राने जनतेने कौल दिला. हे झालं असं. तुम्ही म्हणला तुम्ही प्रलोभन दाखवलं. जेव्हा का लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स मिनिस्टर होतो, मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचं आहे, गरिबांना द्यायचा आहे. जातपात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो, माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं माझं, म्हणजे आपल्या सरकारचं. आणि त्याच्यातनं मी म्हटलं 75,000 कोटी रुपये बाजूला काढा, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे, 15,000 कोटी रुपये त्या 3, 5, 7.5 हॉस्पॉटच्या वीज माफीला द्यायचे आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला. तेवढं आपल्याला भार उचलावं लागेल. मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणलं आपण करू. मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय, मी काही तसा कोणाची आयगाई करणार नाही आणि ते निर्णय घेतले. तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले, ते आमच्या घरचे पैसे नव्हते, ते जनतेचे पैसे होते. जनतेचा कारभार करताना, लोकाभिमुख कारभार करत असताना
मग तसं संजय गांधी निराधार अंतले साहेबांनी त्यावेळेस 60 रुपये सुरुवात केली. आज आम्ही आता ते 1,500 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत, तेव्हापासून आजपर्यंत चालू आहेत. कुठं बंद केले? आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर आहेत. आम्हाला शिवराज सिंग चौहानांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहिणा ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले 15, 13, 17 वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आता ते कृषी मंत्री झालेले आहेत. त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का? त्यांनी तर फुकट काय ते ST दिली, तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं. बरंच काही काही केलं. आता त्यांच्यावर ताण आलंय म्हणतात. आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या. ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिटपर्यंत वीज मोफत, इतक्या लिटरपर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे. तर त्यांचा अधिकार. लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं? आणि आम्ही तरी 1500 रुपये दिले. त्यांचा जाहीरनामा आला, त्यांच्या जाहीरनाम्यात 3000 रुपये केले. त्याच्यामध्ये 3000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना. आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी 3000 ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4000 रुपये महिना देणार आहे. अजून कुणाला तरी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहे. मागे आम्ही 2 लाखापर्यंत गेलेली होती. 3 लाखापर्यंत त्यांचा सगळा आकडा मी काढला. 3 लाख कोटीला गेला होता. 3 लाख कोटी ते देऊच शकत नव्हते. मलाही माहीत होतं. मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं, चला एका स्टेजवर या, तुम्ही 3 लाखातनं कसे पैसे उभे करणं ते दाखवा. आम्ही 65,000 75,000 कसे उभे करतो दाखवलं. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता. तो तुमचा अधिकार आहे. तो लोकशाहीने दिलेला आहे, संविधान दिलेलं आहे, घटनेने दिलेलं आहे. पण ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंगांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती. नुसतं जायचं, तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा. अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यात. जरूर आत्ता ह्या चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ते अदानीचा मुद्दा काढला. चर्चा तर करायला कुणाची ना नाही. काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो. बरं, कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं EVMच्या बद्दल तुमच्या बाजूने निकाल लागला की तुम्ही म्हणता EVM चांगलं, तुम्ही पराभूत झाला की तुम्ही EVMला दोष देता. आणि तसंच झालं. हेच लोकसभेला मात्र EVM चांगलं होतं महाराष्ट्रात, का तर 31 जागा आल्या आणि आमचा दारुण पराभव झाला. आणि इथं मात्र लगेच EVMच्या बद्दल मुद्दे काढायला लागलेत, म्हणजे पॉलिटिकल लोक. हे सगळं आहे. म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे. पण आपण जे म्हणताय, मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात, सेक्रेटरी नाही, मिनिस्टर असतात, संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू की बाबा तो विषय चर्चेला घ्या. चर्चेतनं खरं काय असेल ते पुढं त्या ठिकाणी येईल. आणि बऱ्याचदा ह्या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं, हेही आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. पण आता इथं माझ्याबरोबर सुनील आला आहे. सुनील 3000 मतांनी पडला. मग त्यांनी म्हणायचं का तिथं EVMनी काहीतरी दोष दिला? त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं. पण तो टोटल मारल्यानंतर सगळे आकडे तिथं येतात. आता लोकांनी, लाडली बहिणांनी, आम्ही फिरत होतो ते म्हणत होते की चांगली योजना आहे, पहिल्यांदाच योजना आली आणि आम्ही गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला. जी काच गोळा करते, जी झाडू पोछा करते, जी कचरा गोळा करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते, धुणं भांडी धुती, असल्याच खुरपणीला जाती, असल्याच महिलांना दिले ना. त्या बिचाऱ्यांना आता तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडी फुलाची पाकळी, त्याच्यातनं फार काही त्यांचं साधणारे अशातला काही भाग नाही. आणि यांनी पण, इतरांनी पण दिलेल्या योजना बघा ना, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीनं त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा, आम्ही दिलेला जाहीरनामा बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले EVMच्या संदर्भामध्ये पुढे आता तक्रार करत बसू नये. तरी देखील कुणी सिद्ध करून दाखवलं. मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं.
आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं केलं की असं होतं, तसं केलं की तसं होतं. मी दाखवलं EVM मशीन ठेवून दाखव म्हणलं मला करून, कुठंच काही दाखवलं नाही, काही नाही. सांगताना सगळे सांगतात EVM मध्ये असं होतं, EVM मध्ये तसा घोटाळा होतो, असा घोटाळा होतो, पण अजूनपर्यंत ऑन मशीन कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. इथंच असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना त्या निवडणूक आयोगाच्या पर्यंत नेण्याचं किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे त्यांच्यापर्यंत नेऊन बाबा हे तपासा. कारण वेळोवेळी ते संपूर्ण मागे पण एकदा 2014ला थम्पिंग मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली, तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला, EVM मध्ये घोटाळा झाला, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते. परंतु तिथं लोकांनी कौलच दिलेलं होतं मोदी साहेबांना आणि त्याच्यानंतर 19ला ते पुन्हा दिला कौल आणि 24ला इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली, UPमध्ये पण कमी मतं मिळाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तुमचे जे काही आम्ही योजना दिल्या, मी मान्य करतो आम्ही योजना दिल्या, कारण लोकांच्यामध्ये मतपरिवर्तन करण्याच्याकरता आम्ही प्रलोभन दाखवलं असं म्हणता येणार नाही. जसंच काय ते संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. किंवा तुम्ही मगाशी सांगितलं 60 वर्षाच्या पर्यंत नाही, 21 ते 65 हे वयोगट आहे. परंतु आपण म्हणताय तसं 65च्या पुढे देखील वर्ग आहे, त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर ते गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू. आणि मी पण बघितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे, दादा चुकत असेल तर तुम्ही मला सांगा, 222 जागा निर्विवाद काँग्रेसची राजवट असताना आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आत्ताच 232 पहिल्यांदा घडलेलं आहे. हे मात्र सत्य आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहेत. ते भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, सगळे जण पुरोगामी विचारांचे किंवा सेक्युलर विचारधारेचे ते सगळे उमेदवार होते. त्यांनाही लोकांनी दिलं, पण काही काहींनी आता आमचे दिलीप वळसे पाटील अवघ्या 1500 मतांनी निवडून आले. आम्ही म्हणायचं नाही इथं जरा मशीन ॲडजस्ट नाही झालं म्हणूनच 1500 मतांनी निवडून आलं. इथं झालं तसं दिला निकाल लोकांनी. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तरी देखील कोणी सिद्ध करून दिलं. आणि बाबा शेवटी सुप्रीम कोर्ट तर आम्ही मान्यच केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं EVM बरोबर आहे आणि लाभाच्या योजना दिल्यात, आम्ही एकट्याने दिले नाही. आता तेलंगणामध्ये पण लाभाच्या योजना चालू आहेत, इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभाच्या योजना चालू आहेत. स्वतः काँग्रेसनी पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक लाभाच्या योजना दिलेल्या आहेत. आता काही काहींना असं वाटतं की बाळासाहेब थोरात कसे पडले. आता पडले खरं इथे पडले. उद्याच्याला आम्हालाही लोक म्हणत होते आम्ही पडणार, आम्हाला माहित होतं आम्ही पडणार नाही, पण आम्ही EVM नव्हतं ॲडजस्ट केलं. आम्हाला मतदार माझ्याबरोबर होता आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा इथं आम्ही कुणाचं वरिष्ठांचंही ऐकणार नाही, कुणाचं ऐकणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. तर आमची विनंती आहे बाबा, आत्मक्लेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण माझी हात जोडून पाया पडून विनंती करतो की तुम्ही आता हे थांबवावं. वेगळ्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं तर प्रत्येकाला आंदोलन, मी अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही, अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारांना तुम्ही तक्रारी नोंदवा, पैसे भरून तक्रारी नोंदवायचे असतात. आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवलेली तक्रार, अशा अनेकांनी नोंदवलेत. परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हणले की नाही आम्हाला नाही नोंदवायची. असंच एकदा वातावरण मागं पण झालेलं होतं, मला चांगलं आठवतं 2014ला, पण नंतर ते हळूहळू निवळलं. आता कर्नाटकचं राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या, मग तिथं EVM चांगलं आणि हरलं की EVM खराब. असं कसं आपचं पण पंजाब थ्रूआउट आप आलं, दिल्लीत थ्रूआउट आप आलं, मग तिथं EVM चांगलं. असं म्हणजे मला तर काही तुम्ही इतके वडीलधारी आहात की मी त्याच्याबद्दल जास्त आपल्याला सांगू शकत नाही, तुम्हाला अधिकार पण नाही. पण आमची हात जोडून विनंती आहे, शेवटी मी
एक आत्ता जरी आलेलो असलो तर काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो आणि उद्याच्याला शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण सांगेन. परंतु आत्ता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजीवाहू सरकार नवीन येईपर्यंत पाहायला सांगितलेलं आहे. मी एक नागरिक म्हणून पण आलेलो आहे, एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे आणि काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे मी आलेलो आहे. धन्यवाद.